हॅलो सर, तुम्ही कॉल का कट करताय तुम्ही? हो, कॉल चालू होता ना दुसरा. बोला सर ना. सर मग आता काय करायचं? मग आता काय ऑप्शन तर काय बोलणार तुम्हाला आता? मग सर, तुम्ही डायरेक्टर आहे, तुम्हाला माहित पाहिजे ना. कोण डायरेक्टर आहे? तुमचं नाव आहे त्याच्यात सर. कशात? कुठं डायरेक्टर आहे मला दाखवा फक्त मला. बरं जाऊ द्या, तुम्ही नसाल. मग आता करायचं काय? कशाबद्दल? इन्फिनिट बीकॉन मध्ये जे स्कॅम झालेला आहे सर, आता त्याच्यात काय करायचं ते सांगा ना. सांगू ना आता स्टेप बाय स्टेप. आता आम्ही पैसे घेऊन मोठं झालोय का तेव्हा? सिस्टम आपण सगळे मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढू ना. तर आता सर कधी सोल्युशन? आता किती दिवस झाले सर, तुम्हाला पण माहित आहे ना सर. तुम्ही आम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन तरी द्या, किती दिवस थांबायचे ते तरी सांगा. तुमचे सिनियर कोण आहे तुमचे? सिनियर आहेत सर, ते सुद्धा आमचे फोन उचलत नाहीत, म्हणून मी तुम्हाला कॉल केलाय. कोण आहे? इथले आहेत, कळंब मधले देशमुख आहेत. सूरज देशमुख म्हणून, त्यांनी मला रेफर केलं होतं. अच्छा. आणि आता त्यांची कंडिशन सध्या अशी झालेली आहेत, लोक खूप भडकलेले आहेत. आणि त्यांचं कसं झालं माहितीये का, त्यांना कोणीतरी मारलंय सुद्धा. कुठं आलं ते? कुठल्या तर सावकाराचे, त्यांनी कुठं 90 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होती सावकाराची. कळंब कुठं आलं? प्रॉपर कळंब सर. कळंब म्हणजे कुठं आलं? म्हणजे कुठला जिल्हा? कळंब मध्ये आता तुम्हाला केज माहित आहे का? बीड केज. हा 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 हा, तिथल्या साईड. हा, हो बर बर. हो सर, सोल्युशन तरी सांगा, किती दिवस थांबायचं, काय करायचं? नाही, त्याच्यावरच काम चालू आहे आता. हे बघा, बोला सर. आपण काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय. हा, आपण म्हणजे कंपनी. बर मी कम्युनिकेशन करतोय बर. त्यांच्याशी. कदाचित त्याच्यातून आहे ना असं विषय निघेल की बाबा वर्षभरामध्ये आपण लोकांचे पैसे रिटर्न देऊ. वर्षभर? तर ते प्रॉफिट त्याचा चालू राहणार आहे का नाही? मला काही माहित नाही. मला फक्त म्हणले की लोकांची प्रिन्सिपल लोकांना रिटर्न गेली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असं अगस्त मिश्रांचं म्हणणं आहे. बर. मग आता काहीच न भेटण्यापेक्षा मुद्दल लोकांना भेटणं, जर एवढंच ऑप्शन असेल तर तो पण आपण ऍक्सेप्ट करू ना, नाही का? तो तरी ऍक्सेप्ट करू सर आपण, पण असं काहीतरी आपल्याला पुरावा पाहिजे ना. तर 1 वर्षानंतर आपले पैसे भेटल आपल्याला. मग आपण त्याची झूम मीटिंग घेऊ लोकांसोबत, म्हणजे जेवढी मास्टर फ्रँचाइज त्यांच्यासोबत. बर. त्याच्यामध्ये काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता त्यांना. बर, नवनाथ सर फोन का उचलत नाही सर? तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का त्यांच्यासोबत? नाही ना. नाहीत ते नाहीत. मी कॉन्टॅक्ट मध्ये असतो तर विचारलं असतं. ऐका ना सर. बर, बोला सर. 1.5 लाख लोक, कोणाचे फोन उचलायचे आणि काय करायचं? खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा ना, अशी आमची अवस्था आहे. चला, मी एक शिक्षक होतो. बर. 25 वर्ष टीचिंग फील्ड मध्ये काम केलं. बर. ह्या माधुरशीत लोकांमुळे मी ना या सिस्टम मध्ये ना, मला म्हणले की तुम्ही चांगलं शिकवता, चांगलं हे करता, तुम्ही फक्त थांबा इथं. बर. थांबा म्हणून थांबलोय मी. मला म्हटले तुम्हाला एआयपला आपल्या ट्रेसला डायरेक्टर घेतो. काय 1 रुपये, मी माझा आयडी ना काय, बिनकामाचा ताप झालाय. पण शेवटी काय माहितीये का, लोकांसाठी मी पण थांबलोय. मी सगळे दुनियाभरचे सगळे दुबईला पळून गेले, मी इथं थांबलोय लोकांसाठी, माहितीये का? बर. आता नवनाथ पळून गेलाय का? मला नाही माहिती काय त्यांचं कुठे आहेत काय ते. तुम्ही आता तर सांगितलं सर, आता हे सगळे दुबईला गेलेले आहेत म्हणून. अहो, डायरेक्टर गेले ना ट्रेडचे सगळे. बर. तुमचं नाव काय म्हणले? माझं नाव देशमुख सर. देशमुखच आहे मी पण. मग मी पण देशमुखांना असं बोलायचं असतं का? बिंदास बोलायचं ना, एकदम मित्रासारखं. मित्रासारखं नाही हो सर. आता कसं आहे माहितीये का सर, सामान्य माणूस
परेशान झालेला आहे. ते आम्हाला जे रेफर केलंय नाही म्हणजे ते नाही, पण नाही. त्याला पण तुम्हाला लोक तुम्ही 10-50 5-25 लोकांनी परेशान आहे. मी 10-50 नाही लोकांच्यामध्ये सर. लाख लोकांनी परेशान आहे मी ना. ऐका तरी सर, पण तुमचा कॉल उचलून इतक्या वेळ बोलतोय ना तुमच्याशी मी, का की लोकांना चुकीचा गैरसमज नको जायला की कोण काय करते कोण काय करते. चला आपण काय केलं नाही आणि आपल्याला तरी पण मी लोकांना उत्तर देतोय. आपण मॅनेज कर. तुम्हाला माहितीये का, या सगळ्यांची मीटिंग आहे मी ऑर्गनाईज केली की बाबा लोकांना काहीतरी सोल्युशन द्या. बर. आणि दुसऱ्या दिवशी यांचं पाठते. आपण काय करायचं, काय काय करू शकतो आपण. बरं काय तुम्ही काय माझ्या अकाउंटला पैसे दिले का कंपनीत जिथं डिपॉझिट माझ्या अकाउंटला दिले का. तरी पण आपण प्रयत्न करतोय की लोकांचं कुठेतरी चांगलं व्हावं, यासाठी मेहनत घेतोय मी. बर सर, एक गोष्ट विचारतो मी तुम्हाला. कंपनीकडे खरं फंड आहे का नाही लोकांना देण्यासाठी. मी सगळं फंड आहे त्याच्याकडे आहे ना फंड, मग तो रिलीज का करत नाही. तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का त्याच्यासोबत. अहो सर, त्या दिवशीच मी मीटिंग केली. ते म्हटले की आपण झूम मीटिंग करू. नाही, त्यानंतर नाही झाली. त्यानंतर माझा कॉन्टॅक्टच नाही झाला त्यांच्याशी. बरोबर. मग आता काय करायचं. आता बघ